जय महाराष्ट्र मी रुशाली यादव सारंग। महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेचे नवनियुक्त पदाधिकारी हे त्यांच्या वाहतूक सेनेच्या कार्यालयामध्ये पदभार सांभाळण्यासाठी वेळेवर पोहोचलेच नाहीत आणि त्यामुळे वैतागलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नवीन अध्यक्ष आणि सरचिटणीस पदाधिकाऱ्यांच्या खुर्चीलाच हार घातला आणि त्याचं पत्रही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना देण्यात आलंय। एकीकडे मनसेमधील मनमानी विरोधात उफाळलेला हा असंतोष तर दुसरीकडे पुण्यामध्ये पीएमपीएमएलचे तुकाराम मुंढे यांच्या विरोधातही लोकप्रतिनिधी तसंच कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष उफाळलेला आहे। प्रामाणिक तडफदार अशी प्रतिमा असणारे तुकाराम मुंढेंना नेहमीच विरोध का होतो यावरही लक्षवेधी चर्चा आवश्यक। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वाहतूक सेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आणि त्यानंतर नवनियुक्त पदाधिकारी हे त्यांच्या वाहतूक सेनेच्या कार्यालयामध्ये पदभार सांभाळण्यासाठी वेळेवर पोहोचलेच नाहीत। तब्बल 2 तास कार्यकर्ते आणि इतर पदाधिकारी वाट पाहून वैतागले आणि शेवटी स्वागतासाठी आणलेले हार त्यांनी नवीन अध्यक्ष आणि सरचिटणीस पदाधिकाऱ्यांच्या खुर्चीलाच लावले आणि त्यावर पत्र लिहून जाहीर निषेधही व्यक्त केला आणि या संदर्भातलं पत्र सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना देण्यात आलं। सरस अनुषंगाने चर्चा करायची। चर्चेमधले मुद्दे कोणते असतील ते आता पाहूयात। काहींच्या मनमानीमुळे मनसेतील निष्ठावंत दुखावले जात आहेत का? राज ठाकरेंनाच मनसेत काही बडव्यांनी घेरलेला आहे का? या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता। मी ट्विटरवर एक प्रश्न विचारलेला आहे की मनसेतही बडवेगिरीमुळे निष्ठावंत दुखावले जात आहेत का? @जयमहाराष्ट्रN या आमच्या ट्विटर हँडलवर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। आपल्याला चर्चेला सुरुवात करायची। आपल्यासोबत जय महाराष्ट्राचे संपादक तुळशीदास भोईटे आहेत, त्यानंतर आपल्यासोबत आहेत मनसेचे उपाध्यक्ष संजय जामदार, त्याच्यानंतर आपल्यासोबत मनसेचे नेते कर्ण दुंबळे आहेत आणि काँग्रेसचे नेते विशाल मुत्तेमवार आहेत आणि आपले प्रतिनिधी हेमंत बिर्जे आपल्यासोबत आहेत। भोईटे सर, म्हणजे मनसेमध्ये नेमकं चाललंय तरी काय? गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय, अनुभवतोय आणि असं हे होत असताना आज पुन्हा ही घटना घडते। वृषाली, म्हणजे पत्रकार म्हणून बोलताना आपण एक सामान्य मुंबईकर आहोत, एक मराठी माणूस हे विसरता येत नाही आणि त्या दृष्टीने जर विचार केला, मराठी मनांचा जर कानोसा घेतला तर शिवसेना मनसे हे मराठी मनाच्या कोपऱ्यातले काही हळवे कोपरे आहेत खरं तर, की त्यांच्याविषयी एक वेगळी आपुलकीची भावना अनेक नाही तर बहुसंख्य मराठी माणसांच्या मनात असते। त्यामुळे त्या दोन पक्षांच्या अंतर्गत घडामोडी जरी असल्या त्या स्वाभाविकरित्या चर्चेचा विषय बनतात। आपल्या घडामोडीत असं मराठी माणसांना स्वाभाविकरित्या वाटत असतं, विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे अशा महानगरांमधल्या। मनसे म्हणजे सामान्य मराठी कार्यकर्त्यांचा अमराठी जो प्रभाव वाढतो आहे किंवा एक प्रकारे दादागिरी म्हटलं तरी चालेल, ती वाढत्या त्या विरोधातला एक हुंकार असं म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। शिवसेनेत सुद्धा तेच होतं, त्याच विचारधारेवर शिवसेना वाढली। मात्र शिवसेनेत नेतृत्वाला काही बडव्यांनी घेरलंय, विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय असा आरोप करत राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे निष्ठावंत अनुयायी बाहेर पडले आणि मनसे स्थापन झाली। मात्र मनसे स्थापन झाल्यापासून सातत्यानं असे अनुभव यायला लागले आहेत की मनसेतील निष्ठावंत सामान्य कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यांना सुद्धा मनसेत सुद्धा एका वेगळ्या बडवेगिरीचा त्रास होऊ लागला। बडवे हा शब्द उघडपणे कोणी वापरत नसेल, मात्र आत्ताच संजय जामदार आपल्यासोबत आहेत। एक प्रामाणिकपणे प्रत्येक म्हणजे पक्षाच्या प्रत्येक परिस्थितीत चढ उतार आले, जेव्हा 13 आमदार आले तेव्हा सुद्धा ते मनसेचा झेंडा घेऊन होते आणि एकवर गेलं तरी सुद्धा त्यांनी मनसेचा झेंडा सोडलेला नाहीये। आता सुद्धा राज ठाकरेंबद्दल त्यांनी म्हणताना कुठेही काहीही गैर किंवा खुपेल असे उद्गार काढलेले नाही आहेत। मात्र तरी सुद्धा प्रतिकूलतेत आपण वाहतूक सेना सांभाळतो आणि थोडं काही बरे दिवस यायला लागतात पक्षाला, तेवढ्यात तिकडे वेगळा माणूस येऊन बसतो आणि पुन्हा ते पदाधिकारी पक्षाशी तेवढ्या तडफेनं आहेत का तर नाही असा त्यांना अनुभव आल्यामुळे काल त्यांनी जे आंदोलन केलेलं आज की त्या रिकाम्या खुर्च्यांना हार घालणं, या प्रतिकात्मकतेला, एका सच्च्या कार्यकर्त्याच्या मनातील वेदनांना, असंतोषाला कुठेतरी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि एक उद्देश आहे जय महाराष्ट्र मराठी माणसांचं, या मातीतल्या माणसांचं आपलं चॅनल आहे। एक वेगळा प्रयत्न आहे हा की कोणताही पक्ष असो, निष्ठावंत का दुखावले जातात त्याचा पक्ष नेतृत्वानं कुठेतरी संवेदनशीलतेनं गंभीरतेनं विचार करावा हीच या चर्चेतून अपेक्षा आहे।
संजय जामदार आहेत आपल्यासोबत. संजयजी, म्हणजे नेमकं असं घडलं तरी काय होतं? मनसे म्हटलं, मनसेचं आंदोलन म्हटलं, मनसेचा विरोध म्हटला की डोळ्यासमोर काय येतं? मनसे म्हणजे खळखटाय. मात्र अशा पद्धतीनं विरोध नेमकं घडलं तरी काय? सर्वप्रथम मी माझी पार्श्वभूमी सांगू इच्छितो की मोहन रावले अध्यक्ष असल्यापासून माननीय बाळासाहेबांच्या प्रेरणेनं प्रभावित होऊन मी विद्यार्थी सेनेत काम करायला लागलो. तेव्हापासून साहजिकच विद्यार्थी सेनेमध्ये माझा संबंध आला. त्यानंतर तेव्हापासून ते राजसाहेब अध्यक्ष झाल्यानंतर, मोहन रावले वगैरे सगळे अध्यक्ष झाल्यानंतर मी कुठेही पक्षाची शिवसेना असेल, त्याच्यानंतर मनसे असेल, कुठेही साथ सोबत सोडली नाही. माननीय राजसाहेबांची मी अतिशय प्रामाणिक राहिलो, त्यांच्या पक्षाची प्रामाणिक राहिलो. तो माझा धर्मच होता. आणि प्रत्येक आंदोलनामध्ये माझी आई हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये असताना की त्या दिवशी देखील मी आंदोलन मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभागी झालो. माननीय राजसाहेबांनी ज्यावेळेस सांगितलं, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाचा जो हे होतं, आंदोलन होतं, त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग माझा होता. त्याच्यामध्ये ISI अधिकाऱ्याच्या डोक्यावर फोन आपटून मारणारा मी होतो. अशा बऱ्याचशा आंदोलनामध्ये जे हॉस्पिटलमध्ये मराठी डॉक्टरांना झालेली मारहाण असेल, काय असेल, त्यावेळेस माननीय राजसाहेब आम्हाला एका सैनिका समजून, त्यांचा मुलगा समजून आम्हाला फोन करायचे आणि सांगायचे की तुमचं रक्त शंट झालं काय, तुम्ही काय संपलात काय. आणि त्यावेळेस आम्ही पेटून उठायचो. आणि तीच अपेक्षा नेहमी की आज देखील आम्हाला की राजसाहेबांनी तसंच आम्हाला कुठले तरी आदेश द्यावे, काहीतरी सांगावं. परंतु गेले कित्येक वर्ष, जसं तुमच्या चॅनलमध्ये बडव्यांचा उल्लेख झाला, त्या बडव्यांचा मी कोणाचा नामोल्लेख करणार नाही, कारण नामोल्लेख करून उगाचच कोण कशामध्ये असतो नसतो माहिती नाही आहे. कारण याच्यामध्ये कसं झालं की कोणतरी कोणावर तरी ढकलतो की मी ह्याला जबाबदार नाही आहे, जामदार तुझं विषयी सगळं चांगलं मत आहे, हे का असं घडलं मला माहिती नाही. असं बऱ्याचशा 2-3 नेत्यांच्या प्रतिक्रिया मी ऐकल्या. त्यामुळे मला कोणावर डायरेक्ट हस्तक्षेप करता येत नाही किंवा मला कोणाला दोष देऊ इच्छित नाही मी. तरी देखील ही जी गोष्ट घडली ती याची खुर्चीची, रिकाम्या खुर्चीला मी हार का घातला, तर माननीय राजसाहेबांनी खरं तर हाजी अराफत हा गेल्यानंतर जो पक्ष त्यांनी सांगितलं की मी टाळं लावणार वाहतूक सेनेला, त्यानंतर साहजिकच आम्ही माननीय राजसाहेबांचे सैनिक म्हणून पेटून उठलो. आणि कुठलाही कार्यकर्ता, कुठल्याही पक्षाला, तो संजय जामदार असेल किंवा हाजी अराफत असेल, उद्या मी जरी गेलो तरी माझ्या जाणीने काही पक्ष बंद पडणार नाही याची पूर्ण जाणीव मला आहे. तर तशा पद्धतीने तो काही कुठलं टाळं लावून जाणारच्या ज्यांनी वल्गना केल्या त्या आम्ही खोडून काढण्यासाठी पेटून उठलो. आणि त्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 7 ते 8 आंदोलनं केली. त्या आंदोलनामध्ये आमच्यावर बऱ्याच लोकांवर केसेस झाल्या. त्या केसेस झाल्यानंतर त्याच्यामध्ये जेल कस्टडी झाली. जेल कस्टडी झाल्यानंतर त्याच्या जे काय असेल ते माझ्या बायकोच्या अकाउंटमध्ये असेल, माझ्या घरच्या पर्सनल अकाउंटमधून असेल, मी त्यांना जामीन दिलं. तरी देखील कुठल्याही माझ्या साध्या दुसऱ्या पहिल्या नेत्यांनी माझं साधं कौतुक केलं नाही, फोनवरून मला शाबासकी दिली नाही. त्या विरोधात अगदी ते बाजूलाच राहिलं. परंतु त्या विषयाला घेऊन प्रत्येक चॅनलवर प्रत्येक नेते गेले. त्या चॅनलवर देखील प्रवक्ते म्हणून साहजिकच साहेबांनी त्यांना आदेश दिल्यामुळे ते प्रवक्ते म्हणून चांगले बोलत असतील, त्यांनी बाजू मांडायला ते गेले असतील. पण तिथे देखील वाहतूक सेनेचं कुठे कौतुक करावं. आणि वाहतूक सेना ही अधिकृत नसताना देखील वाहतूक सेना ही जिवंत ठेवण्याचं काम या सैनिकांनी केलं. अशा प्रकारची कौतुकाची थाप मारायचं धाडस काही त्यांना झालं नाही. हा संकुचितपणा वेळोवेळी मला दिसत होता. आणि ज्यावेळेस त्याच्यानंतर देखील 1.5 वर्ष आम्ही कालावधी काढल्यानंतर देखील अनपेक्षितपणे, ज्याचा काही वाहतूक सेनेशी संबंध नाही, असे बरेचसे नेत्यांच्या जवळीक साधणारे, सकाळी एका नेत्याकडे, दुसऱ्या एका नेत्याकडे, रात्री एका नेत्याकडे, अशा प्रकारची आपलं रोजचं आयुष्यातलं शेड्यूल जे हे करून ज्यांच्या मर्जीत राहतात अशा नेत्याचं वर्णी लावलं गेलं. त्याचं देखील मी स्वागत केलं, त्याचं देखील. आणि मला अचानक त्या दिवशी बोलवलं. मला कल्पना नव्हती की तिथे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती होईल. आणि त्या ढोल ताशांच्या गजरामध्ये मला त्यांचा विजय उत्सव पाहायला वाटला. परंतु हे मोठं मन परमेश्वरानं दिल्यामुळं तेही तसलं दुःख मी दुःख न समजून, माननीय राजसाहेबांचा आदेश समजून ते मी सहन केलं. आणि आज पर्याय असं वाटत होतं, प्रत्येक मनसैनिकाला वाटत होतं, बऱ्याचशा नेत्यांना वाटत होतं की आज मात्र असं घडतंय तरी का? संजयजी, हे घडतंय तरी का? हाच मुळात प्रश्न आहे. कर्ण दुंडोळे आहेत आपल्यासोबत. त्यांच्याकडे जाण्याआधी हेमंत बिर्जे यांच्याकडे जायचं आहे. हेमंत बिर्जे जय महाराष्ट्राचे असे राजकीय प्रतिनिधी ज्याला मुंबईतील प्रत्येक गल्लीबोळातील राजकारण माहीत आहे. अगदी मंत्रालयाच्या गॅलरीपासून ते मुंबईच्या गल्लीबोळांपर्यंतचं शिवसेना आणि मनसे, मुंबईतील 2 प्रमुख पक्ष असो, काँग्रेससारखा राष्ट्रीय पक्ष असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेससारखा पक्ष असो, प्रत्येक नेत्याचं, कार्यकर्त्याचं नेमकं काय चाललंय ते हेमंत बिर्जे यांना खडा न खडा माहिती असं म्हटलं जातं. हेमंत, नेमकं संजय जामदार एक निष्ठावंत मनसैनिक, पदाधिकारी, सातत्यानं अंगावर अगदी लाठीकाठ्या झेलणारा माणूस, आज मात्र ज्या व्यथितपणे ते बोलतात आहे, बडवेगिरीचा उल्लेख येतो. मनसेतही ज्या बडवेगिरीला लाखोली वाहत मनसेची स्थापना झाली, शिवसेनेतल्या बडवेगिरीला, मनसेलाही त्याच बडवेगिरीनं घेरलंय.
नक्कीच तुळशीदास सर, ज्या पद्धतीने संजय जामदार बोलतायत की कुठेतरी बडव्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि त्यांची जी नाराजी आहे ती त्यांनी उघडपणे म्हटलेली आहे. भले त्यांनी ती मनसेमधली जी रांगडी भाषा आहे ती आज सौम्य करून थोडीशी बोलतायत, पण त्यांच्या मनातली खतखत त्यांनी उघडपणे मांडलेली आहे. आणि जो खुर्चीला हार घालून जो निषेधाचं पत्र लिहून जे व्यक्त केलेली भाषा आहे ती कुठेतरी नाराजीचा सूर आहे. आणि हा मनसेमधला जो खरा अडकलेला मनसैनिक आहे तो कशा पद्धतीने खतखततो आहे, त्याचा राग कसा व्यक्त करतोय. कारण ह्या अगोदरचं बंड, मी जाणीवपूर्वक म्हणतोय, ह्या अगोदरचं बंड 7 नगरसेवकांच्या अगोदरचे 6 नगरसेवक का गेले, तर ते ह्याच बडवेगिरीमुळे गेलेत. अशा पद्धतीची त्यांच्याही नगरसेवकांची तीच भाषा होती आणि तीच भाषा घेऊन आज संजय जामदार बोलतायत. संजय जामदारांना भले ती कुठले ते आपण जे काम करत होतो आपल्या कामाचं कुठलं तरी त्या पद्धतीची दखल घेण्याची भाषा त्यांची जी बोलली जाते ती दखल घेतली गेली नाही आहे आणि त्यांना तो सन्मान मिळत नाही आहे. हीच कुचंबणा कुठेतरी ते व्यथित होऊन बोलतायत. आणि मनसेमधला जो कार्यकर्ता आहे, जी नवीन टीम राज ठाकरे निर्माण करतायत, राज ठाकरेंच्या आंदोलनाबद्दल कोणालाही शंका नाही. राज ठाकरे जे आंदोलनं करतायत ती मराठी हिताच्या आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत. अशा पद्धतीची जी भाषा आहे ती सर्वसामान्य पद्धतीने स्वागत करतात. पण मनसेमधल्या ज्या कार्यकर्त्यांवरच्या आज केसेस आहेत त्याला ज्या पद्धतीने गोंजाळणं, त्याला त्या शाबासकी देणं आणि त्याला ते पुशअप करणं ते कुठेतरी थांबलेलं दिसतंय. आणि त्यामुळेच हा गोंधळ मनसेतल्या कार्यकर्त्यांमधला वाढतो आहे आणि तो असंतोष कुठेतरी असंतोष जो आहे तो का नेमका वाढतोय? कर्ण दुंबळे आहेत आपल्यासोबत. कर्णाजी, म्हणजे काहींचा मनमानी कारभार आणि त्याच्यामुळे मनसेमधले निष्ठावंत दुखावले जात आहेत. नमस्कार. मला खरंच हेमंत तुमची क्यू येते. बंड वगैरे काय नाही हो. कसं असतं, एका घरामध्ये 4 भावंड जेवायला बसले, एकाच्या ताटामध्ये 1 जिलेबी जास्त जाते, दुसऱ्या ताटामध्ये कमी जिलेबी जाते, तो तेवढा तो राग आहे. बंड वगैरे नाही आहे. हा काय बंडचा वगैरे प्रकार नाही आहे. हा आमचा घरातला प्रश्न आहे. आणि राहिली बडवे वगैरे असं काही नाही. तुम्ही मगाशी म्हणालात की 6 ते नगरसेवक, मी नावं घेईन. लांडे मामा रिक्षा ड्रायव्हर, ऑटो रिक्षा ड्रायव्हर कुठे होता, कुठे बसवला, कोणी बसवला? सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी. कसं लोक कसं असतं, एकदा नावरूपाला आलं ना त्यांना वाटतं की कायमस्वरूपी आमच्या मागे तोच वलय, तोच प्रकार असला पाहिजे. असं होत नाही. एवढा मोठा पक्ष आहे, सर्वांना संधी भेटली पाहिजे ना. असं होत नाही. ते 6 नगरसेवक हे 100% त्यांचं आयुष्य आणखीन कसं सुजलाम सुफलाम व्हावं, शिवसेनेच्या माध्यमातून जाऊन किंवा आणखीन पक्षाच्या माध्यमातून जाऊन, म्हणून तो प्रकार आहे. त्या 6 जणांची आमच्या संजय बरोबर तुलना होऊ शकत नाही. संजय हा आजही आमच्या पक्षाचा जबाबदार उपाध्यक्ष आहे, सन्माननीय उपाध्यक्ष आहेत. ठीक आहे, थोडी नाराजी असेल. पण मग सांगा, वाहतूक सेनेच्या अध्यक्षपदी नाही, उत्तर द्यावं लागेल. कर्णबाळा, तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. थोडं ऐका. असं काय होतं मग संजय जामदारांचं चुकलं तरी काय, जामदारांचं, की वाहतूक सेना हाजी अराफत नावाचं एक मोठं प्रस्त ते गेल्यानंतर टाळं ठोकण्याची भाषा झाली. त्यानंतर ज्यानं टाळं ठोकू दिलं नाही ती संघटना जिवंत ठेवली मनसेची, त्याचं हे फळ काय हो? आता तुम्ही कौतुक करताय संजय जामदारांचं. असं काय घडलं मग की अचानक त्यांना बोलवलं, त्यांना न सांगता ढोल ताशाच्या गजरात वेगळ्यांच्या नियुक्ती? सन्माननीय भोयटे साहेब, सन्माननीय भोयटे साहेब, बोला. मी बोलू? बोला. भोयटे साहेब, मी बोलू? कर्णाजी बोला. भोयटे साहेब, विषय असा आहे की विषय असा आहे की सन्माननीय संजय जामदार आजही पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. जे काही पद वाहतूक सेनेचे ती अंगीकृत संघटना आहे आणि आजही ते मेन स्ट्रीमचे, मेन बॉडीचे उपाध्यक्ष आहेत. त्या पदापेक्षा कितीतरी मोठं पद त्यांच्याकडे आत्ता आहे. उपाध्यक्ष, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, ह्याच्यापेक्षा मोठं पद अजून काय पाहिजे? मात्र कर्णाजी, या ठिकाणी जामदारजी यांनी स्वतःच सांगितलेलं आहे गेल्या काही वर्षांपासून उपाध्यक्षाला कितीतरी अधिकार आहेत. संजयजी, फक्त एक मोठं पद या ठिकाणी मिळालं म्हणजे सगळं काही झालं असं आहे का? विचारात तर कोणच घेत नाहीये ना. पदांचा विषयच नाहीये. मुख्य म्हणजे फक्त मला कुठल्या तरी नेत्याने सांगून हे करायला पाहिजे होतं की असा बदल होणार आहे आणि तू काय हे करू नकोस.
आणि ज्यावेळेस मला 5 वाजता कळतं, मी कार्यालयामध्ये स्वतः उपस्थित असताना कार्यकर्त्यांसोबत की कळतं की बाबा अशी अशी तुझ्या जागेवर दोघांची आणखी नियुक्ती झालेली आहे. आणि म्हणून मी त्यांचाही मला फोन आला की आम्ही येतोय जामदार तुमचा आशीर्वाद घ्यायला. म्हटलं या वेलकम, मी तुमच्या स्वागताला इथे उभा आहे म्हणून. आणि लगेच मी मुलांना सांगून ते हार वगैरे मागवले. 2 तास वाट पाहिल्यानंतर मग मी तो हार साहजिकच म्हटलं, मला असं वाटलं की मागच्या याच्याप्रमाणे नक्कीच ते ढोल ताशांच्या याच्यामध्ये पुन्हा मला हे करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी येतील, त्यांचं एक पद्धत असेल म्हणून. कुठलाही आनंदी झालेला माणूस हा ढोल ताशाच्या गजरामध्येच येतो. परंतु त्याच्या वेळेस त्यांनी विचार करायला हवं की ज्याचं जो पदभार सोडतो, की ज्याला पायउतार व्हावं लागतं, त्याचं अंतकरण काय हे होत असेल. माननीय राजसाहेबांनी खूप जबाबदाऱ्या दिल्या, त्यामुळं साहजिकच मी आयुष्यात कधी विसरणार नाही. आणि म्हणूनच माझं दुःख तेच आहे. मगाशी आमच्या सहकार्याने सांगितलं की मोठे आक्रमक बोलणारे जामदार एकदम काकुळतीला काय बोलतात. हा काकुळतीचा प्रश्न नाही. ज्यावेळेस आम्ही आक्रमकता दाखवायची असते, जसं म्हणतात की विरोधकांना दाखवायची असते, आणि त्याप्रकारे जसं बॉर्डरवरचे सैनिक हे पाकिस्तानच्या बरोबर हे करताना ते आक्रमकता दाखवतात. परंतु ज्यावेळेस त्यांच्यावर आपल्याच देशातून अन्याय होत असेल, मी अन्याय हा शब्द जाणीवपूर्वक वापरत नाही, परंतु काही नेते जाणीवपूर्वक दुर्लक्षित करतात की जामदार हा नेहमी आपलं तुंतून वाजवतो, जुना आहे, त्याला कुठेतरी त्याचं खच्चीकरण केलं पाहिजे. आणि मला वाटतं अशा खच्चीकरण करण्याचं काम काही मोजक्या नेत्यांकडून होतंय, आणि ही दुःखद गोष्ट आहे माझ्यासाठी. कर्नल धुंबाळे यांना सुद्धा बोलावं लागेल. अहो, जिलेबी दुसऱ्याच्या ताटात टाकली त्याचं दुःख नाहीये, सांगून तरी टाका. एवढाच त्यांचा मुद्दा, त्यावर नंतर बोलूच. छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला ही चर्चा अशी सुरू ठेवायची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. मनसेतही बडवेगिरीमुळे निष्ठावंत दुखावले जात आहेत का, त्या अनुषंगाने आपण ही चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आपल्यासोबत काँग्रेसचे नेते विशाल मुत्तेमवार सुद्धा आहेत. विशालजी, राजकीय पक्ष म्हटला तर त्याच्यामध्ये अंतर्गत धुसफूस आणि अंतर्गत काही ना काही सुरूच असतं. मात्र जे काही आज मनसेमध्ये घडतंय, मनसेमध्ये झालेलं आहे, त्याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? नाही, हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. आणि मला असं वाटतं की घरात जर भांडण झालं तर घरातच बसून ते सोडवलं पाहिजे, अशी भूमिका प्रत्येक राजकीय पक्षाची असते. पण मला इथे हे म्हणायचं आहे की प्रत्येक राजकीय पक्षाची जी खरी ताकद आहे ती म्हणजे त्यांचा तो निष्ठावान कार्यकर्ता. कारण की शेवटी तोच जाऊन रस्त्यावरती लढतो, पोलीसचे केसेस स्वतःवरती लावून घेतो, तेव्हा त्याचं मान सन्मान करणं, त्याचं संरक्षण करणं हे प्रत्येक राजकीय नेतृत्वाचं काम असायला पाहिजे. आणि तिथे जर कुठेतरी या मनसेचं जे नेतृत्व जर फेल ठरलं असेल तर मग हा वाद मला असं वाटतं की त्यातून हा उभा झाला आहे. त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाने सुद्धा आत्मपरीक्षण करावं, आणि जे त्यांचे कार्यकर्ते दुखावले गेले आहेत त्यांच्या काय भावना आहेत त्या त्यांनी समजून घ्यावा. आणि शेवटी हा विषय लोकांच्या हा जनहिताचा काही विषय नाही आहे. हा त्यांचा पार्टीचा इंटरनल मॅटर आहे. आणि मला असं वाटतं की त्यांनी आपसामध्ये बसून ते भांडण त्यांचं मिटवावं. पण या अनुषंगाने मनसे काय आहे आणि एक पक्ष म्हणून ते कुठल्या पद्धतीने काम करतात हे सुद्धा लोकांच्या समोर आलेलं आहे. कर्णजी, म्हणजे संजय जामदार यांनी मगाशी जसं म्हटलेलं होतं की विचारात तरी घ्या, विचारातही घेतलं जात नाही. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा मेसेज जातो, असं नाही का वाटत? आणि कुठेतरी अगदी स्पष्ट बोलू का, पक्ष नेतृत्वाचा सामान्य मनसैनिकांशी जे आजही निष्ठा ठेवण्या विठ्ठलावर त्याच्याशी असलेला कनेक्ट तुटतोय, त्यामुळे असं घडतंय असं वाटतं. बडव्यांनी घेरलंय विठ्ठलाला. विषय आता मला वाटतं करणं तुम्हाला काय दर्शन काय आहे. बोलावं. हा विषय आपला टीव्ही डिबेटचा होऊ शकत नाही. असं तुम्हाला मोहिते वाटतं? साहेब, हा आपला टीव्ही डिबेटचा विषय होऊ शकत नाही. हे आमच्या घरातला आपसातला विषय आहे. ऐका ना सर, माझी हात जोडून विनंती आहे. बोला, हा बोला. टीव्ही डिबेटचा विषय होऊ शकत नाही. विषय असा आहे, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून सांगतो. सन्माननीय राज ठाकरे साहेब हे प्रत्येक माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत जेवढ्या वेळेस संजय जामदारांशी बोलले असतील फोनवरती, आतापर्यंत कोणत्याही माणसाबरोबर बोलले नसतील. एक महाराष्ट्र सैनिक जो आहे तो सन्माननीय राज ठाकरे साहेबांवरती पूर्ण विश्वास ठेवून आहे.
विषय सर्वात महत्वाचा काय आहे माहिती आहे का? ठीक आहे, हे आपसातील वाद आहेत किंवा विवाद आहेत तुमच्या भाषेप्रमाणे. अहो, दोन भावामध्ये जमत नाही हो, सख्खे भावामध्ये. हा तर आमचा प्रपंच आहे, हा तर पक्ष आहे. प्रत्येक जण ते प्रत्येकाला वाटतं की मी पक्षासाठी एवढा मोठा आहे, मी पक्षासाठी तेवढा मोठा आहे. विषय तसा नाहीये. राज ठाकरे साहेबांच्या नजरेत प्रत्येक महाराष्ट्र सैनिक हा एक लेवलचा आहे, एक सारखा. मग ते माननीय नांदगावकर साहेब असतील किंवा मी कर्णा दुंबळे कार्यकर्ता असेल, संजय जामदार पण असतील, किल्लेदार असतील, नितीन सरदेसाई साहेब असतील, साहेबांसाठी हा त्यांचा सगळ्यांचा एक आहे. साहेब काय म्हणतात माहिती तुम्हाला सांगू? तुम्ही माझे भाऊ नसून तुम्ही माझे भाऊ आहात. भाऊ भाऊ म्हणजे माझे हात. लक्षात ठेवा, एवढ्या जवळ साहेब लोकांना आमच्या पकडतात, एवढ्या जवळ साहेब आम्हाला आमच्या मानतात. आणि हा घरचा विषय हो, हा टीव्ही डिबेटचा होऊ शकत नाही. तुमच्या अगोदर एक कोणतरी ते लक्षात महाशय ठेवा, बोलत होते की कर्णजी, पक्ष काय ते लोकांना कळेल. साहेब, मनसेबद्दल ते हा मराठी जो माणसांना सांगतो, काय वाटतं ते सांगूनच या फक्त- चर्चेची सुरुवात सर, करायचं सर, कारणच दोन ते मिनिटं होतं. फक्त एकच राज मुद्दा ठाकरे विचारतोय. साहेबांकडे ऐका ना सर. काल संध्याकाळी 5 वाजता हे एक प्रकारे प्रतिकात्मक निषेध संजय जामदार नोंदवतात. कोणी संपर्क साधला का हो त्यांच्याशी, घरातल्या माणसाशी आपुलकीनं समजूत घालण्यासाठी? आणि त्याच वेळी जे तिकडे गेले नाहीत, ज्यांच्यामुळे संजय जामदार दुखावले गेले, त्यांना सुद्धा संजय कोणी जामदारांना पहिला ते सर संजय जामदारांना आता विचारा, ते लाईव्ह आहेत. भोईटे साहेब नाही नाही नाही, संजय जामदारांना आता विचारा लाईव्ह. कर्णा दुंबळे बोलले की नाही त्यांच्या बरोबर? संजयजी बोला. त्यांनी केला फोन. साहजिकच करणं देखील आमच्या सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यामुळे ते मला अतिशय आदरणीय भावासारखे आहेत. विषय त्यांचा नाहीये की कुठला यांचा नाही, पण नेमकं नाही, काही मी ठराविक- कार्यकर्ता नाही. 2 मिनिटं संजयजी 2 मिनिटं. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उस्मानाबाद जिल्ह्याचा संपर्क प्रमुख, चेंबूर विभागाचा विभागाध्यक्ष, अशी 2 पदं माझ्याकडे आहेत. नाही, मी जबाबदारीने एक नाही, पदाधिकारी माफ म्हणून करा, तुम्हाला तुम्हाला फोन कार्यकर्ता केला. उल्लेख केला. मला माझे माझा भाऊ म्हणून स्वतःचा तुम्हाला कार्यकर्ता फोन केला. म्हणून मी माझी स्वतःला जबाबदारी होती ती. मनसैनिक म्हणून मी बोलत असतो, म्हणून मी तुमचा एक सर्वसामान्य माझ्यासारखाच भाऊ म्हणून मी तुमचा कार्यकर्ता म्हणून उल्लेख केला. माफ करा, तुम्ही नेते मला आत्ता कळालं, आला लक्षात. परंतु मी माननीय राजसाहेब सैनिक म्हणून तुम्ही स्वतःला समजतो आणि तुमचा भाऊ किंवा मित्र म्हणून समजतो, त्या अनुषंगाने तो उल्लेख झाला. राहता राहिला विषय त्या खुर्चीचा मी माननीय राजसाहेबांनी दिलेला पदाधिकारी हा सन्माननीय पण मी असणार, त्यात फोन पात्र केला. असणार, भोईटे तो साहेबांना पात्र की मी फोन अपात्र केला की नाही? हे ठरवायचं काम माझं नाहीये. म्हणून मी तो खुर्चीचा सन्मान, ते आले असते तर साहजिकच मी त्यांना हार घालण्यासाठीच तो वाट पाहत होतो. परंतु न आल्यामुळे मी 7 वाजता साहजिक त्यांना त्या खुर्चीला हात घातला. कुठे प्रकारचे निषेधाचा बोर्ड मी त्या खुर्चीला लावलेला नाही. त्याच्यामध्ये साधी चिठ्ठी लिहिलेली आहे की माननीय राजसाहेबांनी दिलेल्या या सन्माननीय नेत्यांचं मी स्वागत करतो, माननीय राजसाहेबांचा सैनिक म्हणून, आणि तुमच्या भावी आयुष्याला मी शुभेच्छा देतो, माननीय राजसाहेबांचा सैनिक संजय जामदार, अशा प्रकारचा उल्लेख करून मी त्या खुर्च्या सोडलेल्या आहेत. एवढंच मी काय ते केलेलं आहे. परंतु जसं हे म्हणतात की विचारपूस करायला पाहिजे होती, साहजिक माझी देखील ती समळ आहे की करणार भाऊ. आता तुम्ही मी उल्लेख तुमचा भाऊ म्हणून करणार आहे, नेते आमच्या एका नेत्याने केला, पण बाकीचे किती मोठमोठे नेते आहेत. जसं वाटतं की एखाद्या बाळाचं काय दुखलं पोटामध्ये की आईने आपली विचारपूस करावी, बापाने करावी, बापाने आईने नाही, किंवा चुलत्याने मामाने तरी करावी, ही साधी अपेक्षा आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची माझी नाराजी तीच आहे की माझं कुठेही, मला माझ्या आयुष्यामध्ये मी नेहमीच सांगितलं मला कुठे जायचं नाही, माझ्या याला कुठला तो विचारच होणार नाही. परंतु जिथे आपल्या घरामध्ये जसं यशवंतराव चव्हाणांचं एक वाक्य आहे की तुम्ही एखाद्याचा सन्मान करू नका किंवा त्याला अपमानित तरी करू नका. आणि मला वाटतं की मी या राजसाहेबांना कधीच दोष देणार नाही आहे, कारण त्यांनी जे हे वाहतूक सेनेचा विषय सोडवला होता. मी 2-3 नेत्यांची नावं गेले महिनाभर ऐकत होतो की वाहतूकचा विषय तुम्ही सोडवा, वाहतूकचा विषय तुम्ही सोडवा. आणि मला एक म्हणायचं होतं की माझा विषय सोडवायला मी माननीय राजसाहेबांचा सैनिक आहे, ते नेत्यांचा सैनिक नाही आहे. तेव्हा कुठलाही दुसरा नेता हा माझा विषय सोडू शकत नाही, हे मी ठामपणे आज चॅलेंजच्या माध्यमातून सांगू शकतो. जो काय मला न्याय द्यायचा असेल, योग्य अयोग्य, तो माननीय राजसाहेबांनी द्यावा, त्याचं मी स्वागतच करेन. कुठेतरी वाटतंय संजयजी, स्पष्ट बोलायचं झालं तर, म्हणजे तुम्ही बोलता बोलता मगाशी थांबलात म्हणून बोलतोय, आताही म्हणजे खरं तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या निष्ठेला सलाम करावासा वाटतो, एक पत्रकार म्हणून सुद्धा, एक सामान्य माणूस म्हणून सुद्धा, की ब्रेकमध्ये तुम्ही स्वतः मनसेचा हा दुपट्टा मागवून हे उपरणं गळ्याभोवती घातलं. तुम्ही सांगितलं नाही मी आत्ताही मनसेचाच महाराष्ट्र सैनिक आहे, हे मला महाराष्ट्राला सांगायचं आहे. दुसरीकडे जे काही घडताना दिसतंय, जे कोणी हे घडवत असेल की राज ठाकरे यांच्याविषयी आत्ताच कर्ण जे म्हणालात, तुम्ही जे म्हणालात, दोघांचे भावना ज्या आहेत त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे.
स्वतःच्या कार्यकर्त्यांवर मनापासून प्रेम करणारा नेता म्हणून राज ठाकरेंना ओळखलं जातं. मात्र कुठेतरी 2005ला जे घडलेलं की शिवसेनेतल्या वरिष्ठ नेतृत्वाला बडव्यांनी घेरलंय असा आरोप करून तुम्ही सारे बाहेर पडलात. ती स्थिती संजय आता मनसेत निर्माण झालेली दिसते. कुठेतरी बडवे निर्माण झालेले आहेत, नाकारता येणार नाहीये. संजय, नाही, कसं आहे की मला कोणालाही दोष द्यायचा नाहीये, कारण आपल्या इतर नेत्यांना दोष दिलेला कुठल्याही पक्ष नेतृत्वाला आवडत नाही. आणि तेच कारण आहे की माझ्या नेत्याला मला दुखवायचं नाही. जोपर्यंत मी नेत्याबद्दल नाहीच बोलणार आहे. नेत्याबद्दल मला इतर नेता नेत्यांबद्दल आणि सामान्य कार्यकर्ते यांच्यातला कनेक्ट तोडणाऱ्या मधल्या जे कनेक्टर ब्रेकर आहेत त्यांच्याबद्दल खरं तर मला वाटतं त्यांच्या विरोधात बोलण्यापेक्षा त्यांनी आमच्याशी संपर्क साधायला हवा, की किमान महिन्यातून आज मला एकाही नेत्याने सांगावं की पक्ष स्थापनेपासून अगदी कारणाशिवाय किंवा असं व्यक्तिगत किंवा चौकशी म्हणून कोणी मला संजय भाऊ, फोन केलाय का? थांबा. म्हणजे आपण जेव्हा त्यांना संजय फोन भाऊ. करणार, एखाद्या समस्या विचारणार किंवा हे साहेबांच्या जवळचे आहेत, साहेबांपर्यंत आम्हाला संजय पोहोचता येत भाऊ. नाही आणि त्यानंतर मग ते आम्हाला आमच्याशी बोलणार. परंतु एकाही नेत्याला असं वाटत नाही आमच्यासारख्याची अवस्था असेल. जर मी 35 वर्ष माझ्या आयुष्यातली या राजकारणामध्ये काढली, माननीय राजसाहेबांसोबत काढली, शिवसेनेसोबत काढली, तर माझी ही अवस्था असेल तर सर्वसामान्य ज्यांनी केसेस घेतलेत, असे बरेचसे केसेस घेतलेले अशी मुलं आहेत की राजसाहेबांपर्यंत पोहोचलेली पण नाही. मग त्यांना पोहोचवण्याचं काम कोणाचं आहे? तर नेत्यांचं आहे, आमच्यासारख्या उपनेत्यांचं आहे. मग ते पोहोचवण्याचं माध्यम जर आम्हाला आम्ही शक्य नसेल आम्हाला, तर किंवा नेत्यांनी तरी साहेबांपर्यंत त्यांना हे केलं पाहिजे. आज असं असंख्य मी तर म्हणतो की षण्मुखांना मिळावं लागेल की ज्यांनी केसेस घेतलेल्या आहेत परंतु ते राजसाहेबांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत अशा आंदोलनकर्त्यांचं. मग त्यांना कोण विचारणार? त्यांची चौकशी कोण करणार? त्यांना असतेने त्यांना प्रोत्साहन कोण देणार? त्यांची काळजी कोण घेणार? हा फक्त प्रश्न आहे. आणि ते माननीय राजसाहेब व्यक्त घेऊ शकत नाही. मला कुठल्याही प्रकारे माननीय राजसाहेबांना दोष द्यायचा नाही. ही जी यंत्रणा आहे संपूर्ण महाराष्ट्र बघत असताना बाकीच्या नेत्यांचं ते काम आहे, ते केवळ फक्त आपल्या लॉबीमध्ये आपल्या ज्या मर्जीत कोण राहतात त्यांच्याच वर्णी लावतात. आणि मी कोणाच्या मर्जीत राहणारा माणूस नाही, शिवाय राजसाहेबांच्या. कर्णजी, म्हणजे या ठिकाणी संजयजी यांनी थेट म्हटलेलं आहे की मी मर्जीत कोणाच्या राहत नाही, त्याच्यामुळेच हे सगळं काही घडतंय. बोयटे साहेब एक मिनिट वृषाली हा, बोला कर्णजी. वृषाली, कसं आहे, संजय माझा आहे मोठा भाऊ. आता मी काय जास्त त्याच्यासमोर बोलू शकत नाही, परंतु एक जबाबदार पदाधिकारी म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, कोणी बडवा आणि भडवा पण नाही आमच्याकडे, कोणच नाही आमच्याकडे. डायरेक्ट एक महाराष्ट्र सैनिक ते राज ठाकरे साहेब अशी कनेक्टिव्हिटी आहे. एक पण असा मला कार्यकर्ता दाखवा की साहेबांच्या घरी गेला आणि साहेब त्याला भेटले नाही. ठीक आहे, वेळेनुसार ते आले पाहिजेत. आता मला तुम्ही सांगा, अख्ख्या महाराष्ट्राचे 9 कोटी लोकांपैकी 1 कोटी आमचे सदस्य आहेत पक्षाचे. जर साहेबांनी ठरवलं की लोकांना रोज भेटायचं, शक्य आहे का हो? शक्य आहे का? तो पण माणूस आहे ना. अच्छा, ते झालं. वेगळं राजकारण आहे, विविध पक्षांच्या विषयावरती चर्चा आहे, प्लस त्यांना मग व्यंगचित्र काढायचं असतं, पक्षाची घडणचढण याच्यावरती चर्चा करायची असते, नेत्यांबरोबर बोलायचं असतं. आमच्याकडे बडवे वगैरे असा काही प्रकार नाही. डायरेक्ट माननीय राज ठाकरे साहेब आणि एक महाराष्ट्र सैनिक, ह्याच्या व्यतिरिक्त असं मध्ये कोणी नाहीये. आणि कोणाला असं जर डाऊट असेल तर तो त्यांनी त्याच्या मनातला तो डाऊट. मग कर्णजी, संजयजी एवढ्या वेळापासून जे म्हणतात त्याच्यामध्ये काहीच गोष्ट तथ्य संजय नाहीये. भाऊची मी आजही सांगतो, संजय एवढ्या भाऊ वेळापासून हे आजही एवढ्या माझ्यापेक्षा वेळापासून पदाने आपला मोठे आहेत. असंतोष व्यक्त ते करतायत, पक्षाचे आपलं उपाध्यक्ष म्हणणं आहेत. मांडतायत, त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाहीये कर्णजी. एक महत्वाचा मुद्दा जो त्यांनी मांडला, एक व्यथा वेदना. कर्ण दुंबाळे, तुम्ही सुद्धा अनेक केसेस घेतल्यात अंगावर. त्यांनी आता जो मुद्दा मांडला, षण्मुखानंद सभागृह भरून जाईल हो, एवढे अनेक नाही हो. सन्मान्य भोईटे साहेब, मी हात जोडून सांगतो, सन्मान्य भोईटे साहेब, माननीय राज ठाकरे साहेबांच्या 92 केसेस, त्याच्यानंतर 41 केसेस करण्यावरती आहेत. 41. होय होय होय. त्यामुळेच विचारतोय की संजय जामदार जे हात बोलले, जोडून तेच सांगतो म्हणतो मी. की अशा असंख्य कार्यकर्ते आहेत की हो. जे षण्मुखानंद हॉल देखील बरेल. मी आपलं असं फिरून फिरून खाणारा माणूस नाहीये. अहो, त्यांनी जो प्रश्न विचारलाय की जे अशा माझी केसेस एवढीच अंगावर विनंती घेणारे आहे, हजारो हा कार्यकर्ते आमच्या घरचा आहेत, विषय आहे. त्या मनसैनिकांना, कृपया हा मीडिया परत येऊ नये एवढीच विनंती आहे. अहो, ते जे सांगतात त्याला उत्तर देऊया ना. घरातलं भांडणच मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. संजय जमादार जे बोलतात आहे की तुमच्यासारखे, त्यांच्यासारखे हजारो सामान्य अहो, मनसैनिक जे सर, ते आहेत, घरामध्ये बसून ज्यांच्यावर करायचं केसेस असतं. आहेत. चव्हाट्यावरती नाही. अहो, ठीक भोईटे आहे. साहेब. अहो, नाईलाज होतो. काल 5 वाजता जर दखल घेतली असती त्यांनी, का उपाध्यक्षाला एक विभाग प्रमुख नाही, बंडल गेलं ना कुठलं. जर फक्त माझं काय दुखतंय, माझ्यावर काय बिकतं ते तर मला सांगायला पाहिजे ना. आज जर मला कुठल्या नेत्याने फोन केला, उपनेत्यांनी, तर मला गरज भासलीच नसती. आज देखील मी चॅनलच्या कुठल्या स्वतःहून नाही गेलेलो आहे.
आज लोकांच्या ज्या प्रतिक्रिया येत आहेत मला तर आनंद होत नाहीये. मला दुःख होतं की आज माझ्याकडे संशयाने बघितलं जातं की जामदार कुठे जाईल का, बंड करेल का. परंतु मी आज ज्या व्यक्तीतून बोलतोय त्याला काहीतरी कारण आहे ना. संजय माझी भाऊ- देखील निष्ठा होती ना पक्षावर, पक्ष नेतृत्वावर, आणि आज पण आहे ना काय. मी तुम्हाला फोन केला. हो केलं ना, मी तुमचं मान्य केलं ना, पण बाकी तुम्ही आता नेते आजही जाता आहे, मला हो, बोलायला 100% सांगितलं. मला साहजिक मी तुमचे guarantee आभारच आहे. मानले ना. संजय पण जामदार बाकी हा आणखी राज तुमच्यापेक्षा देखील ठाकरे जबाबदार साहेबांचा नेते भाऊ आहे, जे भाऊ नव्हे. तुमच्यापेक्षा देखील आणखी जबाबदार नेते जे डे टू डे साहेबांच्या अगदी बरोबर असतात, अगदी त्यांच्या अहो, म्हणजे मी गाडीमध्ये जबाबदार असतात. नाहीये त्यांचं काम आहे की त्यांनी देखील बाबा जामदार का होऊ नको, साहेबांवर तुझा विश्वास आहे ना, हे आहे ना, ते आहे ना, आला जरा संयम ठेव. आणि मी संयम सोडलेला नाहीये. परंतु मला जर कुठल्या फोनात अजूनही आज काल जे 5 वाजल्यापासून घडलेली घटना आहे की बाबा काय जामदार काय संजय भाऊ, झालं. तुम्ही पक्षाचे उपाध्यक्ष आहात. अहो मग पक्षाच्या उपाध्यक्षाला चेंबूरचा विभागाध्यक्ष संजय जर भाऊ, समजवायला तुम्ही लागेल पक्षाचे उपाध्यक्ष त्याला आहात. पटेल का हो. जाऊ द्या कर्ण दुंबाळे, या विषयावर आपण चर्चा करू तेवढी थोडीच आहे, अपेक्षा एकच आहे. अहो मी निष्ठावंत. संपर्क अध्यक्ष एका जिल्ह्याचा, अहो, असं काय करताय तुम्ही. होय होय होय, तुम्हीच मगाशी त्यांचा अहो, कौतुक भोईटे करताना साहेब, बोललात तुम्ही की एवढं मोठं पद आमच्या त्यांच्याकडे आहे. घरामध्ये चालायचं, पेट्रोल छिडकताय की काय, भीती वाटायला लागली तुमची. जाऊ द्या चालायचं. ओ एकच साहेब, अपेक्षा आहे आमची. भोईटे ही साहेब, चर्चा तुम्ही संपवताना काय ती व्यक्त खाडी लावताय करतो पेट्रोल की टाकून? जय महाराष्ट्राची Please. अपेक्षा एवढीच आहे, पेट्रोल टाकण्याची नाहीये. पेट्रोल टाकायचं असतं तर अर्धा तास फक्त आणि फक्त संजय जमादारांना आणि त्या हजारो मनसैनिकांना बोलू दिलं असतं जय महाराष्ट्रानं. मात्र दोन्ही बाजू याव्यात हीच अपेक्षा मग आहे. आमच्या शेवटी घरात मिटवून देत मराठी ना, सर. माणसाच्या तुमच्या हिताचा सर, पक्षाचं मी तुम्हाला हात कुठल्याही जोडतो, प्रकारे आमच्या घरातलं भांडण नुकसान होऊ आम्हाला नये. घरी मिटवून देत. कुठेतरी प्रत्येकानं समजुतीनं घ्यावं आणि काम करणाऱ्या माणसाचा सन्मान राखला जावा हीच अपेक्षा आहे. नक्कीच या मुद्द्यासाठी आपण या ठिकाणीच थांबतोय. तुम्ही सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि पुढचा जो एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे की तुकाराम मुंडेंना विरोध हा का वाटतोय. कुठेही जाऊ नका, एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि पटकन परत येणार आहोत. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.